2 कॅन्सर शिकले घेतलं त्याच्या सापडले. कारण ज्या बाजूमध्ये 7 किलोमीटर फॅक्टरी आहे अगदी तिकडे डोंगर आहे तिकडे जो पाणी झिरपतो तोच आपल्या ग्राउंड वॉटरमधून या सगळ्या पश्चिम पट्ट्यामध्ये आपण विहिरीतून वापरतो. त्यामुळे याचा संदर्भ जो आहे तो फार मोठा आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल 4 दिवसाआधी की चंद्रपूर आणि बोईसर नंतरचं नंबर 3चं जे प्रदूषण आहे ते या वसईमध्ये म्हणजे बोईसर संदर्भात आपले इतर जे पालकाचे कार्यकर्ते ते सांगतील. तर त्यामुळे या सगळ्या परिसरांना जो युवा परिसर आहे जे खरं म्हणजे आपल्याला शुद्ध हवा देतात पूर्ण नाहीसा करण्याचा प्रयत्न जो आहे ते या मोठ्या मोठ्या राजकारणी आणि सरकारने भांडवलद्वारे केला जातो. पण हे करत असतानाच की याच वेळेला आपल्याकडे पण आपल्याकडे खाजगी प्रकल्पाच्या नावाने कुठे किलो तोडले जातात, कुठे पांढऱ्या जागेमध्ये भराव केला जातो, कुठे वावखाला कुठे तलाव गुंजवली जातात. तर त्यामुळे एकंदरीत त्या वसईच्या निसर्गावर पण परिणाम होत आहेत आणि हे सगळं पालघर जिल्ह्यामध्ये सलग चाललं आहे. तर त्या संदर्भात आपल्यासमोर सगळे बोलतात हे आपल्याला माहिती दिली. आज 14 एप्रिल आपल्याला जो जगण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य देणारं असं ते आपल्या भारताचं संविधान आहे. त्या संविधान बनवणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आजची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन करून मी संविधानाने म्हणजे भारतीय संविधानात पर्यावरण विषयक लिहिलेला जो माहिती आहे ती वाचून मी माझं जे काही बोलायचं आहे ते सुरुवात करतोय. भारतीय संविधान अन्वये आर्टिकल 48 क व 51 क मूलभूत कर्तव्ये ह्यामध्ये अनुच्छेद 48 क पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे. राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील. अनुच्छेद 51 क मूलभूत कर्तव्ये वने, सरोवरे, नद्या, तलावे व वन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची कर्तव्य असतील. म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, संविधानामध्ये जे 26 नोव्हेंबर 1949 साली जे बाबासाहेबांनी संविधान बनवलं त्यामध्ये आपलं पर्यावरण प्रती काय कर्तव्य आहे हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आज आपण वातावरणातला बदल, उष्णता, विकास कामे हे पाहतोय आणि त्यासाठी आपण कुठेतरी एकत्र जमतोय. परंतु ह्या विषयाची सुरुवात फार पूर्वी झालेली आहे. बरंच मार्गदर्शन झालेलं आहे. मी स्पेसिफिक वसईवरतीच बोलणार आहे कारण आपण वसईत राहतो आणि सर्व वसईतले नागरिक इथे उपस्थित आहेत आणि आपल्यासाठी पुढे काय वाढवून ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं. एक तर पर्यावरणाच्या बाबतीत आपण वसईकर कसे नशीबवान आहोत. नैसर्गिक असं वैभव आपल्या वसईला लाभलेला आहे. आपण अनुभव घेतोय. आताही आपण बसलेलो आहोत. निसर्गाने एकदा सर्वसंपन्न अशा विभागात आपण इथे बसलेलो आहोत. अगदी वसई स्टेशनवर येताना भावळा सोडलं, सोपाऱ्यातून नागासोपाऱ्यातून सोपारा सोडलं आणि विरारमधून मोडीन सोडलं की हिरवी वसई काय आहे लगेच लक्षात येतं. पण ही हिरवी वसई कोणीतरी राखण्यासाठी फार मेहनत केलेली आहे आणि त्यांनी सकाळी आशीर्वाद पाठवलेले आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो प्रत्येक विषयासाठी पर्यावरणाच्या प्रत्येक विषयासाठी फार जागरूक असलेले फादर सातत्याने माझ्याशी चर्चा करतात सातत्याने आणि आम्हा तरुणांची त्यांनी नियुक्तीच केलेली आहे की भविष्यात ती हिरवी वसई सांभाळण्याचं तुमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ती जबाबदारी
सतत स्वीकारलेली आहे. आमचा कुठलाही वैयक्तिक प्रश्न ह्या चळवळीमध्ये उत्पन्न होणार नाही. आम्ही कुठेही कोणाकडे तक्रार करणार नाही की माझ्याकडे वेळ नाही, पोरीला उठली नाही, मुलांना शाळेत जायचं आहे, बायकोसारखे जाऊ नको, बाजारात जायचं आहे, मटण आणायचं आहे, ह्या कुठल्याही विषयासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही. ते घडणारच आहे. मी घरात नाही गेलो तरी जेवण बनणारच आहे. पण मी जर का बाहेर पडलो नाही तर ही पर्यावरणाला रक्षणासाठी माणसं एकत्र करू जमणार नाही. आज मॅकेन्झी डाबरेने चांगला पुढाकार घेतला. शशी सर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतायत. आपण सर्व ज्येष्ठ मंडळी इथे आलेली आहात. ह्या गोष्टी 30-40 वर्षापूर्वी पण वसईत बोलल्या गेल्या, परंतु काही जण भेटतात. आम्ही पण घरी हिरव्या वसईमध्ये होतो, आदरांच्या खांद्याला हा काम करायचो. आपल्याला पैसे पण कमावले पाहिजेत म्हणून बिल्डर खूप लोक भेटतात. मी तुम्हाला जर हरित वसईची लढाई झाली तेव्हा मी खूप लहान होतो, म्हणून फादरांना एकदा बोललो की 30 वर्षाबद्दल मी जन्माला यायला पाहिजे होतो. आता उशिरा जन्माला आलो हा माझा दोष नाही, परंतु मिळालेल्या वेळेचा पूर्णपणे उपयोग करायचा हे ठरवलेलं आहे. आणि आम्ही 24 तास 365 दिवस ह्या संपूर्ण पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत आहोत. थोडंसं मी काम सांगतोय, काय करायचंय, तुम्ही इथे बाहेर जाऊन काय बोललं पाहिजे, आणि त्यानंतर परिसरामध्ये पर्यावरणाचे नाश करणारे लोक कशा पद्धतीने उजळ माथ्याने फिरतायत आणि पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या लोकांवरती कसे टोमणे मारतायत ते मी तुम्हाला सांगतो. 2016 साली जेव्हा पर्यावरण संवर्धन समिती स्थापन झाली फादर फ्रान्सिस दिब्रिटोच्या मार्गदर्शनात, त्याचवेळी MMRDA त्यांचा विकास आराखडा लॉन्च केला. त्यावेळी वसईभर, त्या वसईच्या पश्चिम पट्ट्यात पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून 72 जनजागृतीच्या सभा झाल्या, ज्यामध्ये चंद्रशेखर प्रभू सरांनी ह्या आराखड्यामुळे आपल्याला काय त्रास होणार आहे, नक्की त्याच्यात काय आहे हे पूर्ण समजावून सांगितलं. वसईतल्या जागरूक नागरिकांनी साधारणतः 38,000च्या आसपास वैयक्तिक स्वतःच्या हाताने लेखी ज्या तक्रारी हरकती घेतल्या त्या पर्यावरण संवर्धन समितीकडे सादर केल्या आणि इतरही काही लोकांनी केल्या. आणि ह्या विभागातून साधारणतः 40,000च्या आसपास हरकती सादर झाल्या. मी तुम्हाला सांगतो, वसईत 2 प्रकारचे गट आहेत. एक लाभार्थी, म्हणजे पर्यावरणाचे लाभार्थी नाही तर पैशाचे लाभार्थी, आणि पर्यावरणाचं रक्षण करणारे आणि ढोंग असणारे. कारण त्यावेळी कळलं की पर्यावरणाचा मोठा हानिकारक विषय MMRDA होतोय. बरेचसे सामाजिक कार्यकर्ते हे आपल्याला लागूच नाही म्हणून पेपरला बातम्या देत फिरत होते आणि आजही ते समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून फिरतात. मी थोडासा रागाने काही गोष्टी बोलणार आहे, कारण आम्ही काम करत असताना हे खंडणी उकळतात, हे लोकांना त्रास देतात, लोकांना व्यवसाय करून देत नाहीत, असे म्हणजे शशी सरांनी सांगितलं तसं की मला मारणार आहात, फाशीला चढवणार आहात तर दोर पण माझ्याकडून विकत घ्यावा, अशा प्रवृत्तीची लोक सध्या आपल्या आजूबाजूला वाढत आहेत. आणि त्यांच्याकडे जे 2 पैसे जमा झाले त्यामुळे लोक पण त्यांचा सन्मान करतात. पैसेवाला आहे तरी पैसे कुठून नाही. हा विषय सांगण्यामागे पुढचा विषय मी तुम्हाला सांगतो की वसईमध्ये 87 साली सिडकोचा आराखडा आला. भले विरोध झाला त्याला, परंतु शहर जे वसायचं होतं ते वसलं. आपला पट्टा बागायती पट्टा म्हणून सुटला, म्हणून हिरवी वसई शाबूत आहे, जिवंत आहे. परंतु वसईतलाच मोठ्या प्रमाणाचा भाग डेव्हलपमेंट खाली आला. तिकडे नैसर्गिक नाले, पावसाचं पाणी वाहून जायचं ते बुजवण्यात आले. तिकडे अधिकृतपेक्षा अनधिकृतच व्यावसायिक इमारती उभ्या राहिल्या. एक मोठा माफिया त्यापेक्षा मोठा झाला आणि त्याचे सगळे लाभार्थी आपल्या गावागावात सध्या फिरतात. दिसतील तुम्हाला, आपल्याला माहिती पण आहे. पण आता त्यांना कालपर्यंत त्यांना मान सन्मान मिळत नव्हता.
का तर पर्यावरणाचे रक्षण करणारे सामाजिक कार्यकर्ते, प्रामाणिक कार्यकर्त्यांची संख्या फार मोठी होती, त्यामुळे ते घाबरायचे बोलायला. आज कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली आहे. आता ते उदरमाथ्याने फिरायला लागलेले. तुम्हाला सांगतो, आमच्या निर्मळमध्ये एकाने 7 का 8 माळ्याचा टॉवर बांधायला लावलाय. माझ्यासारखे 10-15 जणांना स्पेशल मेसेज पाठवला की तुम्ही उद्घाटनाला आलं पाहिजे. म्हणजे इथपर्यंत त्यांची हिंमत झालेली आहे. आणि काही लोक गेली. जेव्हा शापूरजी बालाजीसाठी माती भराव झाला म्हणून आम्ही आंदोलन केलं. आंदोलनानंतर पुढे काय झालं विचारणारे असे लोक आले की जे कधी आंदोलनात येत नाही, पण त्यांनी तिथे फ्लॅट बुक केले. म्हणजे त्यांना प्रोत्साहन देणारे पण कोण आहे? आपल्यात बसतील, प्रश्न विचारतील, पण त्यांच्या मांडीला जाऊन बसतील, मांडीला बसतील. हे ह्यासाठी सांगतोय की वसई मागच्या 7-8 वर्षापासून ह्या अनधिकृत बांधकामामुळे उडायला लागली. आणि ही बांधकामं आता एक FSI आपल्या विभागामध्ये झाल्यामुळे आपल्या विभागात काय झालं, लोकांनी जमिनी विकल्या. काही त्यांना आपल्या मुलीची लग्न करायचे आहेत, काही त्यांना घर बांधायचे आहेत, काही त्यांना आजारपण आहेत. पण आता मजेसाठी लोक जमिनी विकतात. मजेसाठी तो आला बसला तर तो जमीन घेऊन काय करणार हा पण विचार करतो की माझी पोरं बाहेर गेलं तर ही जमिनीचं कोण सांभाळ करणार, कोण विकली. आणि अशा लोकांची संख्या वाढत चालली. आता वसई शहरामध्ये तर पुण्याला लागलेली आहेच. तुम्ही बघता की लोक आपल्या बिल्डिंग मधून बाहेर पडू शकत नाही. म्हणजे मागे काय DG नगर म्हणून वसई स्टेशनला आहे, ते मृत्यू झाला, मग शेवटी त्यांच्यासाठी हातगाडी आणायला लागली. ते प्रयत्न आहे, पण प्रयत्न काढायची पण परिस्थिती अडचणीची. आता तुम्हाला सांगतो, आपल्याकडची घरं देवतळावरून किती जण जातात? फक्त एक नैसर्गिक नाला गुंजवला, आता देवतळावला म्हणजे खरोखर तलावच व्हायला लागला पूर्ण पावसाळ्यामध्ये. तशीच परिस्थिती जिथे जिथे होते त्या लोक जाताना बघतात आणि याच्याकडे खूप पैसे झाले तर मोठा माणूस झाला, पण तो पर्यावरणाचा नाश करतो त्याबद्दल कोण बोलतच नाही. आता विषयावरती येतो मी तुम्हाला की तसं वसई पुण्याला लागलेलं आहे, तसं बावखल लोक गुंजवायला लागलेले. ठीक आहे, हाकेच्या अंतरावर एक बावखल. तुम्हाला सांगतो, शासकीय दस्तऐवजावरती बावखल लिहिलंय. शासकीय दस्तऐवजावरती कुठेही कोणाच्या मालकीचा उल्लेख नाही. तिथे त्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं, आम्ही आंदोलन केलं. तहसीलदारांनी संबंधित लोकांना सांगितलं की माती भराव बाहेर काढा. त्या व्यक्तींनी दादागिरीच्या माध्यमातून बावखल गुंजवलं तर गुंजवलं. अजून 50 जण डोळे लावून आहेत की त्या बावखलाचं जर का योग्य व्यवस्थित झालं ना, ती 50 फूटची बावखल गुंजवली जाणार. आणि काय, एक सामाजिक कार्यकर्ता बावखल गुंजवायला म्हणून फोटो काढायला गेला तर त्याला मारहाण पण होते. अच्छा, मारहाणीच्या संदर्भात लोक काय करतात, तो जातीवाद करतात. म्हणजे सामाजिक कार्यकर्ता हा सामाजिक कार्यकर्ता, त्याला जातपात धर्म नाही, त्याला खरोखर भारतीय संविधानात पर्यावरण विषयाबद्दल जे कर्तव्य दिले त्या कर्तव्याचं तो पालन करतोय. अशा वेळी तो चांगलं काम करत असताना त्याला कुठेतरी निगेटिव्ह भूमिकेमध्ये नेलं जातं. परंतु आज इतकी मंडळी इथे उपस्थित आहे, तुम्हाला सांगतो की प्रत्येकाला आशा आहे आपल्याकडून की आपण खरोखर ह्या तालुक्याचं रक्षण करणार आहोत. न्यायालयीन लढाई आम्ही लढत आहोत. एक FSI रद्द कसा होऊ शकेल त्या संदर्भात खूप जण सहकार्य करत आहेत. आणि आंदोलन केल्याशिवाय आपण ही वसई वाचवू शकणार नाही. आज तुम्हाला चांगली माहिती मिळते, चर्चासत्र आहे, परंतु उद्या कुठे पर्यावरणाला त्रास होणाऱ्या ठिकाण जर का असेल तर तिथे प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे. नाहीतरी किमान माहिती तरी दिली पाहिजे की झाडं कापली जात आहेत. तुम्हाला सांगतो, कुठेतरी झाड कापलं गेलं की आम्हाला तक्रार येते. साहजिक पर्यावरणाचं रक्षण तक्रार आम्ही पुढे पाठवतो. मग त्या लोकांचा मी कायमचा शत्रू होतो, माझ्याकडे रागाने होतो की आमची तक्रार करतो. काय आमचे ते रणजित बोरकर बसतात वसईतल्या प्रत्येक विषय त्यांच्यापर्यंत कसं काय पोहोचतो माहित नाही, पण प्रत्येक विषयामध्ये ती वरपर्यंत कळवतात. आणि मग जो खरोखर पर्यावरणाचा नाश करतोय तो आमच्यासारख्यांना शत्रू असतं, समाजाचा शत्रू असल्यासारखा
माझ्या कुटुंब आणि माझ्या कुटुंबाच्या पलीकडे मी विचार करायला शिकेल, तेव्हा आपण आपलं पर्यावरण वाचू शकतो. इथे कोपर गावातले कोणी आलेले आहेत का आंदोलनामध्ये? तुम्हाला मी सांगतोय की पाणी येणार, पाणी येणार, पाणी येणार, इकडच्या माफियाने गेली 30 वर्ष पाणी आणणार म्हणून राज्य केले. आता प्रत्यक्षात पाणी येणार आहे, म्हणजे लोक आता पहिले आली, टँकरवाल्यांचा बिझनेस झाला, आता पाणी द्यायचं. तर 403 MLD पाणी, माझ्याकडे पेपर पण आहेत, वसई विरार आणि मीरा भाईंदरसाठी येणार आहे. तर आता हे पाणी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी ते कुठेतरी साठवलं पाहिजे. तर जिकडून ते पाणी येणार आहे तिकडचं आंदोलन फार मोठ्या शिताफीने, फार मोठं, म्हणजे कवडस धरण म्हणून आहे तलासरी डहाणू परिसरामध्ये, तिकडे फार शिताफीने ह्या प्रशासनाने आंदोलकांना गुंडाळून ते पाणी पुढे आणायला लावलेलं आहे. आणता ते अशा ठिकाणी आणायला लावलेलं आहे की एका भल्या मोठ्या डोंगरावर, ज्या डोंगराच्या पायथ्याशी कशी कोपरी गाव आहे आणि 2300 लोकांची वस्ती आहे, त्यांच्या डोक्यावरती पाण्याची टाकी आणायला लावलेली आहे. आणि तिथेही सगळं साठे लोटा ह्या माफियांचाच आहे. तो डोंगर भुसभुशीत मातीचा असलेला डोंगर, अगदी 3 दिवसापूर्वी MMRDA केलेलं, MMRDAचे अधिकारी सांगतात तिथे दगड आहे आणि आम्ही तिकडे फिरतो तर आम्हाला दगड नावाची गोष्ट इकडून तिकडून कुठेही दिसत नाही. म्हणजे चुकीचं असं माहिती वरपर्यंत पोहोचवतात आणि ते AC ऑफिसमध्ये बसलेले लोक मग विकासाच्या कल्पना राबवतात की ते काय करता येईल. तुम्हाला सांगतो की 2300 लोकवस्तीचं कशीच कोपर गाव, ज्यांनी कधी आयुष्यात संघर्ष केला नाही, म्हणजे आंदोलन वगैरे कसं, आता पश्चिम पट्ट्यातले लोक फार उत्साही आहेत, पण तेवढा तिकडे उत्साह नाही आहे. तिथे काय दलालांचा उत्साह जास्त असल्यामुळे जमीन विका आणि मजा करा अशा प्रवृत्तीची लोक तिकडे जास्त वळवलेली आहेत. तरी पण संपूर्ण गाव एकत्र आलं, माफियांच्या विरोधात उभा राहायचा ठाम निर्धार केला. बऱ्याच खासदारांनी वगैरे आम्हाला मदत केली, परंतु खरोखर विषय जेव्हा प्रशासनाचा लढायला आलेला आहे, तर आजचा 25वा दिवस आहे साखळी उपोषणाचा. रोज 50 ते 60 गावातले प्रतिनिधी उपोषणाला बसत आहेत आणि उद्या आमचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे आज आम्हाला जगलंच पाहिजे म्हणून आंदोलन करतायत. तुम्हाला सांगतो की त्याच्यावरती आम्ही पुस्तक लिहायला सुरुवात केलेली आहे, तर तो सर्वांना आम्हाला दाखवावा लागणार आहे. की काही जण सांगतात की आम्ही 30 वर्षापूर्वी आंदोलनात होतो हा विषय सुद्धा, आता तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाला पाहिजे. हाही एक आंदोलनाचाच भाग आहे. कारण ह्या मीटिंगला किती लोक येतात ह्यावरती पण माफिया बाहेर चर्चा करतायत. तुमच्या सर्वांचे इथे आभार मानतो मी, कारण खरोखर त्या लोकांच्या पोटात धडकी भरली आहे. आता सुट्टीचा दिवस पण ते बेचैन असतील की आता एवढे लोक जमलेले आहेत, आता हे नक्की काय करणार आहे. तुम्हाला सर्वांना सांगतो की फक्त आले, चर्चासत्र ऐकलं आणि निघून गेले ह्या भूमिकेत न राहता भविष्य ओळखा. आता माऊलीचे जे आहेत त्यांनी सांगितलं की ते वयस्कर लोक आहेत, मग त्यांची नातवंड पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला आपण आपल्या वसईच्या माध्यमातून काम करूया. सगळीकडे लांब जायची गरज नाही, पण वसईत पण खूप काम करायचं. वसईतली बावखलं, वसईतले तलाव, वसईतलं हरितसृष्टी जी आहे ती आपल्याला वाचवायची आहे. सर्वांनी एकत्र राहूया. खूप काही बोलण्यासारखं आहे, कारण आता सकाळ झाल्यानंतर आंदोलन हाच विषय रोजचा असतो. हे संपलं की ते संपलं की ते संपलं की, कधी कधी मागच्या आंदोलनातल्या लोकांना वाटतं की आमच्याकडे लक्ष देतील की नाही, आमचे लेंबाडवाडी ग्रामस्थ आहेत की लांब लांब फिरतात, आमच्या लेंबाडवाडी देतील की नाही. बरोबर. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की याच गिरीज गावात या भूमाफियांच्या समर्थनार्थ पण सभा होत आहेत. त्यामुळे वेळीच धोका ओळखून आपण सर्वांनी जागरूक राहून आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे अनधिकृत माती भराव होते का, ज्याच्यामुळे पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद होतील, पाणी साचेल, बावकलं तलाव बुंजवली जात आहेत का, झाड कापले जात आहेत का. खरोखर एखाद्याला घरासाठी अडचण असेल, झाड कापलं तर त्या झाडाच्या बदल्यात ते झाड लावतात का, हे बघणं फार गरजेचं आहे. माझं असं म्हणणं, काल आमचे
पर्यावरण विषयक महाराष्ट्राची बैठक होती. एक संस्था आहे, त्या संस्थेने एक आठवण म्हणून कोरोना काळात जे लोक वारले त्यांच्या घरी गेले आणि त्या व्यक्तीच्या आठवणीसाठी त्यांनी त्यांच्या अंगात झाड लावलेलं आहे आणि अशी करून त्यांनी 72,000 झाडं लावलेली आहे. एक आठवण म्हणजे घरातून माणूस बाहेर पडला की माझ्या वडिलांच्या स्मृतीपित्तरचे झाड आहे, माझ्या मुलाच्या, माझ्या भावाच्या, असं अशा पद्धतीचं त्यांनी कार्य चालू केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की ह्या पावसाळ्यामध्ये इतरत्र लांबचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या आजूबाजूला एखादं चांगलं भारतीय झाड, त्यात आपण शोभेचं झाड पटकन आपल्याला लावून झाड लावलं असं नको व्हायला. भारतीय झाड तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्ही तुमच्या घरापर्यंत मोफत ते झाड पोहोचू. परंतु सर्वांनी पुन्हा एकदा जागरूकतेने आपल्या आजूबाजूच्या परिसरातले जीवसृष्टी वाचली पाहिजे म्हणून प्रयत्न करा. खरोखर पुढच्या पिढी जी आहे ती तुम्हाला तुमचे आभार मानेल. धन्यवाद.